नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्या. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. आशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. अवघडले पण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर करण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येईल. आज तुम्ही रात्री आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. उपाय: कोणत्याही मुलीचे मन दुखावू नका व आपल्या प्रेयसीचा सन्मान केल्याने लव्ह लाईफ चांगली असेल. वृषभ राशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केले तर तो नाराज होईल. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आज कुठल्या नदीचा किनारा उत्तम विकल्प असू शकतो. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकता. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. घरगुती प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. उपाय: बहीण, मुलगी, काकू यांना सन्मान देऊन आपले आर्थिक जीवन मजबूत करा. मिथुन राशी, रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नाही. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट तुम्ही समजू शकता. थोड्याशा मानसिक तणावात देखील आरोग्य चांगले राहील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. उपाय: नेहमी निळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि जीवनात सामंजस्य कायम ठेवा. कर्क राशी, अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल.
तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. दिवस उत्तम आहे. आज तुमच्या प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप मनमोकळा हसेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज-मजेसाठी वेळ खर्च करा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्या. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. उपाय: शिवमंदिर किंवा हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. सिंह राशी, आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे. आज तुम्ही थोडे जास्त झोपू शकता. संयुक्त प्रकल्पात आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपणास आनंदी ठेवण्यासाठी पालक आणि मित्र त्यांच्या परीने प्रयत्न करतील. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. उपाय: पिंपळाच्या झाडाच्या छायेत उभे राहा आणि स्थिर आणि मजबूत आर्थिक स्थितीसाठी झाडाच्या मुळावर लोखंडाच्या भांड्याद्वारे पाणी, साखर, तूप आणि दुधाचे मिश्रण घाला. कन्या राशी, आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सामान्यपेक्षा जास्त वेळ घालवता तर थोडे वाद होऊ शकतात, परंतु आज यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्याला त्याचे खूप कौतुक होऊ शकते. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी गव्हाचे 11 दाणे सूर्योदयाच्या वेळी खा. तूळ राशी, तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. नातेवाईकामध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. कामाची अधिकता आज तुम्हाला मानसिक रूपात चिंतित करू शकते. तथापि संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो
आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. उपाय: कौटुंबिक आनंद मिळवण्यासाठी मेहुणी, मुलगी, काकू यांना मदत करा. वृश्चिक राशी: अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. हळूहळू परंतु आयुष्य सुरळीत होत आहे, या गोष्टीचा तुम्हाला अनुभव होईल. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. उपाय: शिक्षकांचा सन्मान केल्याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. धनु राशी: आत्मविश्वास मजबूत करणे हे कमालीचे मदतगार ठरू शकते. अतिमधुर, सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. आज तुमचे उत्तम अंदाजाने तुमचे सहकारी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात. तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस. अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सांगण्यावर पैसा गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. इतरांचे वागणे पाहून त्यातून तुम्ही काही धडा घ्याल. उपाय: सोन्याची अंगठी मंगळ यंत्र खोदवून घालणे आरोग्यासाठी शुभ असेल. मकर राशी: तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसल्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येच्या नंतरही आपल्यासाठी वेळ मिळत आहे, तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकता. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. आज तुम्ही कुठल्या खेळात प्रभुत्व ठेवता, तर आजच्या दिवशी तुम्ही खेळ खेळायला पाहिजे.
तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या आणि वाईट बाबी तपासून पहा. उपाय: संगमरवरी दगडाच्या भांड्यात वनस्पती घराच्या कोपऱ्यात ठेवा. कुंभ राशी. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर जायला सांगेल आणि तुमची घरी थांबण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर पाठवेल. यामुळे तुमची चिडचिड होईल. जीवनातील बऱ्याच समस्यांचे निराकरण आज तुम्हाला स्वतःला शोधण्याची आवश्यकता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. उपाय: पितळेच्या ताटात भोजन करा आणि प्रेम आयुष्यात शुभता आणा. मीन राशी. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. यात्रेमध्ये अनोळखी व्यक्तीसोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. उपाय: ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.